कल्याण परिमंडळ 3 अंतर्गत महिला सुरक्षेसाठी दामिनी पथकाची विशेष मोहीम राबवण्यात आली आहे। कल्याण आणि डोंबिवली शहरातील सार्वजनिक गर्दीची ठिकाणे, प्रमुख रस्ते, मॉल्स, उद्याने, बाग-बगीचे तसेच निर्जन स्थळे, शाळा आणि महाविद्यालय परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे। विशेषतः व्हॅलेंटाईन दिनाच्या पार्श्वभूमीवर मुलींना त्रास देणे, छेडछाड करणे, अश्लील चाळे करणे किंवा सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे। पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 कल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाने शाळा आणि कॉलेज परिसरात गस्त वाढवून संशयितांवर लक्ष ठेवले आहे। मुलींची छेडछाड, शाळा परिसरात व्यसनाधीन वर्तन, सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्ये तसेच आरडाओरडा करून नागरिकांना त्रास देणाऱ्यांविरुद्ध तात्काळ कारवाई देखील करण्यात आली। जानेवारी 2026 पासून परिमंडळ 3 कल्याण दामिनी पथकाने मपोका कलम 110 अंतर्गत 62, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 112 आणि 117 अंतर्गत 481 तसेच कोपता कलम 4 आणि 21 अंतर्गत 470 अशा एकूण 1013 प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत। महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार करत परिमंडळ 3 कडून पालक आणि नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की अशा प्रकारच्या कोणत्याही गुन्ह्यांची माहिती मिळाल्यास तात्काळ डायल 112 या आपत्कालीन क्रमांकावर माहिती द्यावी। पुढील काळातही कल्याण आणि डोंबिवली शहरात दामिनी पथकाकडून अशी विशेष सुरक्षा मोहीम सातत्याने सुरू राहणार आहे। नमस्कार। परिमंडळ 3 कल्याण डोंबिवली पोलीस स्टेशनच्या सर्व हद्दीमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे 16 व्हेकल्स दामिनी पथकाचा यापूर्वी प्राप्त झालेले आहेत। त्या अनुषंगाने सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दामिनी पथकाची स्थापना केलेली आहे। या दामिनी पथकाचे मेन उद्देश जो आहे की जे काही शाळा कॉलेज परिसर असेल त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी भेटी देणे आणि त्या ठिकाणी काही आक्षेपार्ह वर्तन करणारे काही लोक असतील त्यांच्यावरती कारवाई करणं, अशीच ही कारवाई यापुढे सुरू राहणार आहे। आतापर्यंत जानेवारीपासून पर्यंत आपण त्याच्यामध्ये विविध कलमाखाली या दामिनी पथकाने प्रभावीपणे कारवाई केलेली आहे। त्याच्यामध्ये मुंबई पोलीस कायदा कलम 110 प्रमाणे 62 लोकांच्यावरती कारवाई केलेली आहे। नंतर मुंबई कायदा कलम 112-17 प्रमाणे 481 लोकांच्यावरती आणि कोपता ज्यामध्ये काही शाळेच्या कॉलेजच्या आवाराच्या याच्यामध्ये जे काही तंबाखूजन्य पदार्थ विक्री करतात अशा 470 लोकांच्यावरती अशा एकूण 1013 लोकांच्यावरती या महिन्यामध्ये कारवाई केलेली आहे। आता जे काही सण उत्सव किंवा काही डे साजरे होण्याचं प्रमाण जे आहे स्कूल आणि कॉलेजेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। याच्यावरती आमच्या दामिनी पथकाकडून ही कारवाई सुरू आहे। त्याचबरोबर आमचे काही साधे वेशातील पोलीस अधिकारी कर्मचारी सुद्धा विशेषतः महिला अधिकाऱ्यांचं हे पूर्णपणे पथक आहे आणि त्या सगळ्याच ठिकाणी त्यामध्ये शाळा असेल, कॉलेज असतील, काही कॅफेज असतील, नंतर काही टपऱ्या असतील, अशा ठिकाणी काही असले वर्तन करणारे काही युवक असतात किंवा युवती असतात। त्याचप्रमाणे काही त्या ठिकाणी मोकळी मैदाने आहेत किंवा उद्याने आहेत, अशा ठिकाणी पण काही त्या ठिकाणी तरुणी येतात आणि त्या ठिकाणी काही विभत्स असं वर्तन करण्याचं सुद्धा लक्षात आलेलं आहे। अशा सर्वांच्या वरती आमची हे दामिनी पथकाच्या अंतर्गत ही कारवाई सुरू आहे आणि ही कारवाई अतिशय प्रभावीपणे यापुढे अशी सुरू राहणार आहे। धन्यवाद। द पोलीस न्यूज, रणजित मस्के, कल्याण।